पहा, मराठी व्याकरणामध्ये आपल्याला आणखी एक प्रश्न येणार आहे. तुम्हाला अशी आकृती येणार आहे वेगळी काहीतरी, आणि त्याच्यात आपल्याला एक म्हण शोधायची. मग म्हण शोधायला लागलं का मुलं काय करतात, सगळे ते म्हणच लक्षात घेतात आणि कुठले बसत असेल विचार करतात. सगळी म्हण विचारात घ्यायची नाही. त्या आकृतीमध्ये कोणते शब्द तयार होतात तेवढे शब्द बघायचे. आता याच्यात बघा कुठला शब्द तयार होतोय, तर बघा इथं तो दिसतोय आणि तोवर अनुस्वार आहे, म्हणजे तोंड असा शब्द काय होतोय का बघा, तोंड, तोंडी होते, तोंडी. कुठला शब्द झाला, तोंडी. मग आता थोडा विचार करा की तोंडी असा शब्द आहे अशी एखादी म्हण आहे का, लक्षात येते का बघा. नाही लक्षात आली, अजून थोडा ट्राय करा. दोन शब्द तर संपले आपले हे. नंतर बघा बरं, इथं मध्ये मो दिले, मोहा, मोघा, मोठा, मोठा. मोठा शब्द तयार झालाय, म्हणजे बघा मोठा शब्द पण तयार झाला. बघा बरं, आता मोठा आणि तोंडी हा शब्द येतोय अशी म्हण आहे का एखादी. हा, लहान तोंडी मोठा, लहान तोंडी मोठा घास. पूर्ण म्हण टार्गेट करायची नाही, म्हणीतले काय करायचे, एक दोन शब्द टार्गेट करायचे. आता या पुढच्या म्हणीवर बघा बरं, याच्यात आता ह्याच्यात एक म्हण लपली. काय एवढी मोठी म्हण आहे, आपल्याला टेन्शन आलं की आता इथे शोधायचं कसं. ह्याच्यात आधी शब्द कुठला दिसतोय का बघा तुम्हाला, इथं दिसतोय गाथा, नंतर गो ई, गोई नाही. मग आता गाल आहे बघा इथे, गाई, म्हणजे गायशी रिलेटेड एखादी म्हण आहे का गाय ह्या शब्दाशी. गो काय, गोगल गाय पोटात पाय नाही, कारण गो वगैरे बसत नाही बरोबर आहे. नंतर वासरात लंगडी गाय शहाणी, पण हे गायी आहे, त्याच्यामुळे गायी हा शब्द फिक्स झाला एक. अजून बघा बरं कुठला शब्द आपल्याला सापडतोय का, या ठिकाणी बघा ला आणि फाय, लाथा. काय शब्द सापडला, लाथा. आता विचार करा की ज्याच्यात गायी पण आहे आणि लाथा पण आहे अशी एखादी म्हण आहे का, आहे कोणती. दुभत्या गाईचा लाथा गोड, दुभत्या गाईचा लाथा गोड. दुभत्या गाईच्या लाथा गोड, म्हणजे याचा अर्थ काय, ज्या व्यक्तीपासून आपल्याला लाभ होणार आहे त्यानं त्रास जरी दिला तरी ओके, काय अडचण नाही, असू दे, कारण त्याच्याकडून आपल्याला भेटते ना काहीतरी, त्या अर्थाची ही म्हण आहे. अशा म्हणी शोधायच्या. म्हणी शोधताना पूर्ण म्हण टार्गेट करायचे का नाही, थोडं 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 थोडं. ओके, समजलं. एक म्हण दिवसनीच. ओके.